राम राम मंडळीनं, श्री स्वामी समर्थ. तर बघा, कडाक्याचं ऊन चालू झालेलं आहे. सकाळी आभाळ होतं पण आता उन्हाचा चांगला चटका पडला आणि हे आभाळाचं ऊन इतकं पोळतं ना. तर बघा, इकडं आमची शेरू आणि सोनू काय उन्हाची पाण्यामध्ये मजा घेत आहेत. बघा, सगळा चिखल करून ठेवलेला आहे. बघा, सगळं काय लावलं रे केलेलं आहे आणि मस्त असे पाण्यामध्ये मजा करत आहेत, लोळत आहेत, भिजत आहेत. सगळं अंग ह्याने भरून घेतलेलं आहे, कारण ऊनच इतकं आहे की त्यांना पण पाण्यामध्ये अशी म्हणजे पोहण्याची मजा करण्याची. बघा किती ह्याने पाणी सर्व काही पसरवलेलं आहे. तर इकडं चालू आहे उसाला पाणी द्यायला आणि इकडे मी दारं फोडत आहे. तर आता एक सरी म्हणजे 4-5 सऱ्या सर्व काही भरल्यात. आता ही दुसरी सरीला मी पाणी लावत आहे. तर बघा, ऊन असल्यामुळं ना इतकं पाणी आटत आहे का नाही, जास्त वेळ पण लागत आहे पूर्ण सरी ह्याकडेची त्याकडेला जायला, कारण ऊनच इतकं आहे. त्याच्यामुळे जमीन पण खूप तापलेली आहे आणि पाणी पण जास्त लागत आहे. आणि बघा, इकडं आमची मकाची कणसं कशी झालेली आहे. म्हणजे ऊसामध्येच आम्ही मका पण लावली होती आणि गहू पण लावला होता. आता गहू तर काढलेला आहे, गहू भरडायचा आहे. आणि बघा, इकडं मस्त मकाची कणसं आता खाण्यासाठी पण चांगली आलेली आहेत. तिकडल्या जी तुकड्यात होती मकाची कणसं तर ती वाळत आलेली आहे, पण इकडे जे आहे ते आता हिरवी मस्त आहेत. तर नक्की व्हिडिओ येईल तुम्हाला याचा पण, कणसं भाजून खाल्लेल्याचा. तर चला, तर मग आता सावलीत जाऊन बसूया थोडं.